ओके. पुढचा पॉइंट आहे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. ओके, अकाउंटिंग मीन्स न्यूमेरिकल क्वालिटेटिव्ह प्रेझेंटेशन ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन of financial nature. While recording accounting information in the books of accounts, we must observe following qualitative characteristics of accounting. खालचे जे चार आहेत ते क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, फीचर्स आहेत, ते आपण बघायला पाहिजे. सगळ्यात पहिलं रिलायबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, रिलेव्हन्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, अंडरस्टँडेबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, कंपॅरेबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. पहिलं आहे रिलायबल असला पाहिजे अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. दुसरं रिलेव्हन्स म्हणजे त्याला काही पुढे किंवा काही मागे एक हे असलं पाहिजे. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग म्हणजे एकदम इझिली समजता आलं पाहिजे आणि कम्पेअर करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता पहिला पॉइंट आहे, हे पण सिम्पल आहे, जस्ट नॉट टू लाईक गेज विथ इट फॉर व्हेरी लॉंग टाइम, सो इट शुड बी व्हेरी शॉर्ट अँड स्वीट. हा, reliability. Reliability is described one of the two primary qualities, relevance and reliability, that makes accounting information useful for decision making. Reliable information is required to form judgments about earning potential financial position of business firm. Reliability differs from item to item. म्हणजे सपोज आता मी आज दूध घेऊन आलो घरी, माझ्या आईने मला पैसे दिले होते दूध आणायसाठी, तिने मला दिले होते 100 रुपये. आजच्या तारखेला 1 लिटर दुधाचा रेट आहे 56 रुपये आणि त्या ठिकाणी मी लिहिले 60 रुपये. तर वेदर दिस इन्फॉर्मेशन इज रिलायबल? नो, इट हॅज टू बी ॲक्युरेट अँड रिलायबल. त्या ठिकाणी जर मी बाकीचे पैसे 44 रुपये आईला परत दिले, देन दिस इज अ रिलायबल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे त्या ठिकाणी मी जर तिला सांगितलं 60 रुपये आलेत आणि 60 रुपये लिहिले, तर इट विल गो रॉंग. म्हणजे रिलायबल असली पाहिजे, एक्झॅक्ट असली पाहिजे. सम आयटम्स of information presented in an annual report may be more reliable than others. For example, information regarding plant and machinery may be less reliable than certain information about current asset because of difference of uncertainty of realization. आता फक्त एवढं लक्षात ठेवूया की मी गेल्या वर्षी एक कम्प्युटर आणला होता. ओके, आता आजच्या तारखेला त्याची काय किंमत असेल याचा मी फक्त अंदाज लावू शकतो. आणि तेच दुसरं की माझ्याकडे जो काही स्टॉक आहे तो एक्झॅक्ट अमाऊंटचा आहे, कारण की त्यासाठी मी पैसे खर्च केलेत आणि तो आणलाय. तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काही गोष्टी अकाउंटिंग मध्ये अंदाज लावावे लागतात. तर बट इट हॅज टू बी ॲक्युरेट. त्याला काही बेसिस असतात की कशा पद्धतीने आपण त्याचं व्हॅल्युएशन करू शकतो. ओके, सो सेकंड पार्ट इज रिलेव्हन्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे त्याचा रिलेव्हन्स लागला पाहिजे कुठेतरी. Okay. Relevant accounting information must be capable of making difference in decision by helping users to form predictions about outcomes of past, present and future events to confirm the correct expectation. The accounting information related by books of account and financial report must be relevant. Information should not include unnecessary or irrelevant information. All information said to be relevant. म्हणजे जी काही माहिती आहे तिचा ह्या अकाउंटिंगशी संबंध असला पाहिजे. मी माझ्या पर्सनल एक्सपेन्सेसला ह्या अकाउंटिंग इन्फॉर्मेशन टाकू शकत नाही. ऑल इन्फॉर्मेशन सेड टू बी रिलेव्हंट विच वुड हॅव चेंज आउटकम्स ऑफ द बिझनेस इफ डिस्क्लोज्ड. ओके, म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती बिझनेसला प्रॉपर आणि रिलेव्हन्स मध्ये असलेली पाहिजे. ठीक आहे. आता ऑल युजफुल रिलेटेड इन्फॉर्मेशन. ओके, चलो. अंडरस्टँडेबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन म्हणजे कोणालाही इझिली अंडरस्टँड होता आली पाहिजे इन्फॉर्मेशन. अंडरस्टँडेबिलिटी इज अ क्वालिटी of information that enables users to perceive
its significance. The benefit of information may be increased by making it more understandable and hence useful to wider circle of users. आता सपोज हा जो मी व्हिडिओ बनवतोय याच्यामधल्या काही गोष्टी जर तुम्हाला समजायला नाही आल्या, समजा 60% गोष्टी समजल्या आणि जर तुम्हाला 100% गोष्टी समजल्या, तर व्हॉट वुड बी द मोर युजफुल, की जे तुम्हाला मॅक्झिमम लेवल वरती समजता येईल असं. तर अंडरस्टँडेबिलिटी म्हणजे कोणत्याही कॉमन मॅनला, कोणत्याही साध्या माणसाला जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही लिहिताय ती समजता आली पाहिजे. त्यात काही कोडिंग नको, तुमची हँडरायटिंग चुकीची नको आणि ते हेड टू हेड एकदम प्रॉपर पाहिजे. ठीक आहे. Comparability of accounting information, making decision and the decision maker will make comparisons among alternatives and which is facilitated by financial information. Comparability implies to have like things reported in similar fashion and unlike things reported differently. Information, if comparable, will assist the decision maker to determine relative financial strength and weaknesses and the prospect of the future between two or more firms and between the period of single firm. आता काही कंपॅरेबिलिटी वरती पण मी व्हिडिओज बनवणार आहे इन फ्युचर. तर त्यामध्ये काय ठेवणार आहे की 3-4 टाईपचे प्रोडक्ट ठेवणार किंवा जेवढे मार्केटमध्ये किंवा जेवढे मॉलमध्ये अवेलेबल आहे तेवढ्या टाईपचे प्रोडक्ट ठेवणार आणि त्यांना त्या बेसिसवरती साईज, वेट किंवा त्यांची काय कॅपॅबिलिटी आहे, कलर कॉम्बिनेशन त्याच्या बेसिसवरती कम्पेअर करणार. आता हे जर अकाउंटिंगच्या बाबतीत बघायला गेलं तर ते कसं सांगता येईल की जी इन्फॉर्मेशन आहे तिला कम्पेअर करता आलं पाहिजे. आता मला सपोज काही रॉ मटेरियल खरेदी करायचं असेल तर ते किती फॉर्म मध्ये आहे, किती मेजरमेंट मध्ये आहे, किती क्वांटिटी मध्ये आहे, त्याचे प्राइसेस काय काय आहे, त्याची थिकनेस काय काय, त्याची क्वालिटी काय, याचे जर सपोज मला 4-5 वेगवेगळे रिपोर्ट मिळाले तर ते मी माझ्या कॅपॅबिलिटी किंवा माझ्या कॅपॅसिटीच्या नुसार त्याला डिसाईड करू शकतो की व्हॉट इन्फॉर्मेशन like what things to buy. Okay, I'll prepare some videos on this also. ओके. आता हे झालंय 7 मिनिटाचं. आता पुढे बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज काय आहेत ते बघूया. ओके, हे जरा थोडं ठीक वाटतंय, 1-2 मिनिटं ह्याच्यात जरा घेऊया. ठीक आहे. इन ऑर्डर टू हॅव बेटर अंडरस्टँडिंग ऑफ अकाउंटिंग इट इज नेसेसरी टू नो द मीनिंग ऑफ सर्टन बेसिक टर्म्स यूज्ड इन अकाउंटिंग. अकाउंटिंग इज अ वर्सटाईल सिस्टम. आता हे ना सॉरी, जसं तुम्ही व्हॉट्सअप ऑपरेट करायला शिकलाय, जसं यूट्यूब ऑपरेट करायला शिकलाय, तसंच ही अकाउंटिंग पण एक पद्धत आहे. जर तुम्ही ती शिकलात, किंवा कुकिंग आहे, कुकिंगची एक प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये सपोज तुम्ही जर भाज्या न कापताच डायरेक्ट तुम्ही कढईत टाकल्या तर त्याचा काही यूज होणार आहे का? नाही यूज होणार ना. त्या शिजणार नाहीत, एका ठिकाणी लागतील, करपतील. तर त्याची एक सर्टन प्रोसिजर आहे. त्यात काही गोष्टी समजणं खूप कंपल्सरी आहे. तसं ह्या गोष्टी पण तुम्हाला समजणं कंपल्सरी आहे. आता हेन्स फॉलोइंग टर्मिनॉलॉजीज नीड टू अंडरस्टूड. आता ट्रान्झॅक्शन 2 टाईपचं असतं. एक तर मॉनिटरी असतं किंवा पैशाचं असतं किंवा नॉन मॉनिटरी असतं. दोन्ही, एक तर पैसे द्यावे लागतात ट्रान्झॅक्शनसाठी किंवा नॉन मॉनिटरी असतात. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश ट्रान्झॅक्शन आहे किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे आणि दुसरं आहे बार्टर ट्रान्झॅक्शन. हे आपण बघू, त्यांनी खाली एक्सप्लेन केलं आहे ट्रान्झॅक्शन. ओके, आय विल एक्सप्लेन यू this in next video because it might go bore. I am keeping the length of video maximum to 9 minutes. So thank you so much for watching this.